नमस्कार. आज आपण विजय ग्रंथातील पहिला अध्याय ऐकणार आहोत. आपण आजपासून 3 मार्च पर्यंत गजानन महाराज प्रगट दिन पर्यंत रोज विजय ग्रंथातील अध्याय ऐकणार आहोत. तरी माऊली भक्तांनो, तुम्ही मला माझ्या या पारायणात नक्की प्रतिसाद कराल हीच विनंती. जय गजानन. श्री गणेशाय नमः. जय जयाची उदार कीर्ती, जय जयाची प्रताप ज्योती, जय जयाची हे गणपती गौरी पुत्रा महेश्वरा. कार्यरंभी तुझे स्मरण करिता आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने ओगी भस्म होती. कापुसाचा पाड किती अग्नी पुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्य रचना दास गणूच्या मुखाने. मी अज्ञान मतमंदी नाही काव्य पत्ती. परितो वास केल्या चित्ती कार्य माझे होईल. आता आदि माय सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविराची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगडा ही चढेगिरी. मुक्ता सभे माझारी देई वाक्यान अक्कली. तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगडे ही चढेगिरी. मुका सभे माझारी देई व्याख्यान अक्कली. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि बला. साय दास गणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा. सचितानंदा रमेशा पही माम दीन बंधो. तू सर्व साक्षी जगतधारका तू व्यापक चराचर. करता करिता सर्वेश्वर अवघे काही तूच आहे. जनजन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बाप. ऐसा तुझा अगाध महिमा जो न कडे निगमागना. तिथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य तू त्यांचे सहाय्य करशी. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसोनिया ग्रंथ कळसा नेहा. हे भवभक्त वंतका भवानी वरा. हे नीळकंठ गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा. वरद पाणी ठेवा शिरी तुझे साह्य असल्यावर. काळाचाही नाही दर लोखंडासी भंगार. परिस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस. लोखंड मी गणुदास साय करी लेकरास. परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही. अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धावगेई. ग्रंथ सुगम वदावया माझ्या कुळीची कुलदेवता. कोल्हापूर वासिनी जगतमाता तिच्या पदी ठेवितो माता. मंगल व्हावया करणे. हे दुर्गे तुळजे भवानी हे अर्पणे अंबे मृडानी. ठेवी तुझ्या वरद पाणी दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया पाववेगी मसी सदा. गजानन चरित्र गाया प्रसाद दास स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पराशर ज्ञानबीजो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महता नमन माझे सर्वर्था. दास गणूच्या धरून हाता ग्रंथ करावा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर. हे भावाब्दीचे थोर तारू त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता. दास गणुशी अभय आता तुमचे असू द्या संत हो. तुझ्या अवघ्याच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दास गणू मी तुमचे तान्हे कठोर मज विषयी होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलावे शिकविते. तूच माझे असे नाते माय लेकरा परी. लेखनी काढी अक्षर परितो तिच्यात नाही जोर. ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला.
दासगणू लेखनीत येत, तुम्ही धारण कराती अवघे संत. ग्रंथ रचना रसभरित हीच प्रार्थना आहे. आता श्रोते सावधान, संत कथेचा करा श्रवण. करोनिया एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्ष पदाचे. संत हे सन्निधीचे, मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची, पेटा आहे विभूत हो. त्या संत चरित्रास, श्रवण करा सावकाश. आजवरी न कवनास, संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे. हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्याचा हेत, त्याच ऋणी रुक्मिणी कांत. आता अमररहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुता परी. हिन पर्वणी आली खरी, अवतार देशाकारणे. जमबुद्धित्व हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वान, येते न पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीस संत चरण. अनादि कालपासून लागता आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमर, उद्धव सुदामा सुभद्र वावर. महाबली अंजनी कुमार, अजात्र शूद्र धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु, जे पदन ताचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मत्तवल्लभ रामानुज, याचा ऋणी अयोध्यक्षज. ज्याची धर्माची राखिली लाज, निज सामर्थे दाऊनिया. नरसिंह हत्ता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास. गौरंभ प्रभूच्या लिलेस, वर्णन करावे कोटवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशाही, प्रशिक्ता झाला विशांते. गोरख मच्छेंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्तिसार, ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्त, करून साधिला श्रीपती. तो नामा नरहरी सम्माती, जनी कान्हो संत सुख. चोका सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष. ज्यांच्या कारणे वेदरास, गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन. ज्यांची चरित्रे गायन, केली मागे महीपतींनी. म्हणून त्यांची नावे येत, मीन साकल्य आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्त विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले, त्या त्या संता मी गायले. ग्रंथ असतील 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा, प्रभाव खचित लोकतर. मी जी मार्ग गायली, संत चरित्र असली भली. ती सारांश रूपे सांगितली, त्रय ग्रंथातून विभूत हो. आता हे संगोपांग, चरित्र कथितो ऐका चांग. मम सुदैवाला योग, हे चरित्र रचनाचा. जो प्रथमताच मी पाहिला, आकोटा सनिध संत भला. तोच मागे राहिला, त्याचे एक कारण. माळा आधी ओवितो, मग मेरुमणी जोडितो. तीच आजी झाली स्थिती, हा चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेत मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर. ज्याचे नाव अजारमर, झाले साधू मुळे. जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले. गजानन कमल उदय आले, जे सौरभ्य वेदिते झाले. त्या अखिल ब्रह्मांडा, हा शेगाव खाणीचा. हिरा गजानन होय साचा. प्रभाव त्या अवलियाचा, अल्पमतीने वानितो मी. तो आता उद्धारा, गजानन चरणी प्रेम धरा. येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्ररूपी वर्षात नीर, नाचल वाटे निसंशय. शेगावाचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयेशी. म्हणून लादले तयांसी, गजानन हे संतरत्न.
जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाऊन हे विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनविनी. पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रा. परी त्याची तत्वता सांगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागून. महापुरुष गजानन आधुनिक संता चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट न लागे की. जेवी ब्रह्मानाचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून. ते ब्रह्मान पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो काही रा तेजमान पूर्णपणे असे जाण. तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की. तेत त्या हिऱ्याची खान आहे कोणाची. हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्य वितरी गजानन आले शेगावा नगरी. शके 18 वितरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे का स्थान. त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. पर्याला पुरावा सबळैसा नाही बरवा. परी काही तरी असावा अर्थ त्याचा म्हणण्याचा. लोक ओगे भ्रष्ट झाले नानयातले गाजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार. दारुण आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धी योगी. कोणत्याही कुलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगत गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात कानिपा गर्ज करनात. सांग देव नारायण डोहात यवनी वासून प्रकटले. तैसेच येते काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगियाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी. पदनता ते तारावया त्या वेळेची तुम्हा कथा. सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्यांचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण. शाकजांची मत्याधीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरे. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धियोगी बैसले होते तया जगी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबलंगी झडकत. प्राचीन वाल रविवत्त वर्णन किती करावे. मूर्तियोगी दिगंबर भाव मावळला अपार. आवड निवड साचार राहील न जवळी जयाच्या. ती समर्थाची स्वारी पैसुनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निजलिलेने. शीत पडल्या दृष्टी प्रत हे मुखी उचलून घालित. हे करण्याचा हाच हेक अन्न परब्रह्म कळावया. काकी गर्जुन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्मा निर्गुणी. अन्नम ब्रह्मोती ऐसी उक्ती उपनिषदा ठाई असे. त्याची पटावयाखन शीतवेंचती दयाघन. त्याच सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. व्यंकटलाल अग्रवाल होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी
ज्यांच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्या परी दिसत असे. हा नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही आते देता का की तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लाविन सुज्ञ परमदेक. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसे सोबे रस्त्याशी. आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भगवंता. कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्ना असता समोर पारकी तोच जाणे त्या. पण ते हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले. या दोघा वाचुनी भले याचा विचार कर हो. हिरेगार एका ठाई मिसळत्या असती जगा ठाई. पारकी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्यात. प्रथमता तो पुढे आला बंकटलाल अग्रवाला. गजाननासी विचारनाला विनयाने येणे रीती. ह्या पतरवाडीच्या शोधना काही करता कडेना. शुदा असेल आपण तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले. नुसतेवरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिडदार. भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रूकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुनिया. देवीदास बुवांनी सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढूनी वेगेसी. आना एक बाहेर देवीदासे तैसे केले. पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले दारासमोर स्वामी पुढे. ठेविल्या पात्रावरी भोजना बैसले समर्थ स्वारी. चवीन कशाच्या अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊनी तृप्त झाला. तो का मागतो गुळ मिळाला मिटक्या मारीत बैसले. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार. अशा नराशी जहागीर मिळल्यासी प्रेम नुपेजे. अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहारच्या समयाला. बंकटलाल ते पाहुनी पंतासी करी भाषण. या वेड्या म्हणालो आपण तिनी संशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला बलबलतेस. तैसाच हा ज्ञान जेटी मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छा हा जहागीर दाव दिला हरीने जयाला. सूर्य मध्यांती आला भागभूमीचा तप्त झाला. पाकरी आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐसा भरउन्नात हा बैसला आनंदात. हा ब्रह्माची होय साक्षात. भयना कशाचे उरले या. हा जेवढा यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंताया लागुनी आपण देऊ आणुनी. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर पाणी दया तयार असे. ऐसे शब्द ऐकले समर्थ्यांनी हास्य केले. उभयतांसी पाहुणी वदले ते ऐकता सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्मा जगांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेदतेत नाही उरला किंचितही. परी जगव्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चतुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची. म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार
काय घडला तो ऐका. कृपाची या शेजारी हात होता निर्धारी, जेथे जानवरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गडूल पाणी समर्थन लावा वदनी. ते जानवरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता. व्यवहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मव्याप्त साचार. ते गडून निर्मळ वासित नीर हे न भेद राहिला. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गडूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्यांचे निसंशय. पिनाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला त्रिकडे या नरजन्मी. ते दिले टाकुनी व्यवहारी गोविले मन. यांचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले ऐसे ऐकता समर्थवाणी. दोघे गेले गहीवरुनी, अनन्य भावे समर्थ चरणी. लोळावया तयार झाले, तो त्यात जाणुनी हेत. महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गती प्रत. अडथळा जगी कोण करी, यापुढील कथा पाही. निवेदन होईल द्वितीयाध्यायी, अवधान घ्यावे लवलाही. त्या श्रवण करावया हा गजानन विजय ग्रंथ. आल्हादवो भाविकाप्रंत, हेच विनवी जोडूनी हात. ईश्वराशी दासगणू, श्री हरी हरा परमस्तु. शुभ भवतु इति प्रथमाध्याय समाप्त. संत श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.